गेले अनेक आठवडे ह्या राज्यातल्या ज्या आमच्या अंगणवाडी भगिनी आहेत, या अंगणवाडी भगिनी गेले अनेक आठवडे या आंदोलन करतायत. बारामती लोकसभा मतदारसंघ जिथे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते, त्याही मतदारसंघात प्रत्येक तालुक्यामध्ये मी त्यांची भेट घेतलेली आहे. इंदापूरमध्ये आमच्या सगळ्या या भगिनी यांनी एक मोठा थाळीनादही केला होता आणि त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती केलेली आहे. त्यांना कॉन्टॅक्टही केलं, त्यांना ट्विटरच्या माध्यमातून पत्रही पाठवलं आहे, सगळं पाठवलं आहे आणि आज 3 तारखेपासून त्या ज्या आंदोलनालाही मुंबईत बसलेले आहेत. अतिशय गंभीर विषय आहे आणि मला हा एकच प्रश्न या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारला विचारायचं आहे की तुम्हाला कार्यक्रम घ्यायला, महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी, स्वतःची मतं घेण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी, ईडी CBI घरं फोडण्यासाठी, याचा वापर करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे असतात. 50 खोके एकदम ओके, हे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. माझं म्हणणं आहे 50 खोके एकदम ओके नाही, इट इज नॉट ओके. आम्ही काही इथे विकलेले नाही आहोत आमदार खासदार. आणि हे जे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारण होत आहे. या राजकारणातून या 200 आमदारांच्या ट्रिपल इंजिन खोक्याच्या सरकारने कधीतरी आमच्या या महिला भगिनींचा विचार केला पाहिजे. अर्ध्याहून जास्त या महिला, आमच्या या सगळ्या भगिनी या एकल महिला आहेत. त्या एकट्या काय जबाबदारी घेतात. ही सगळी जी आमची माऊली आहे ती घरी बघते, सासू-सासऱ्यांचं करते, मुलांचं शिक्षण करते, औषध पाणी सगळं ही महिला बघते. आणि त्याचबरोबर तुमची आणि माझी अंगणवाडीतली मुलं, काय विश्वासाच्या नात्याने लोक त्यांच्याकडे मुलं सोडून जातात. हे विश्वास आणि प्रेमाचं नातं आहे. आणि अशा आमच्या अंगणवाडी भगिनी यांना जर पगारवाढ देत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. मला एक सांगा, मी एक छोटंसं उदाहरण देते. मी मेट्रोच्या विरोधात नाही, प्लीज हे अर्धवट बातमी दाखवू नका. मी विकासाच्या विरोधात नाही, मी मेट्रोच्या विरोधात नाही. पण एक छोटंसं उदाहरण देते. एकीकडे तुम्ही म्हणता आमच्या अंगणवाडी भगिनींना तुम्हाला द्यायला पैसे नाहीत. मग शहरातल्या मेट्रोसाठी, एका शहराच्या मेट्रोसाठी यांच्याकडे 10,000 कोटी रुपये आहेत. एका शहरासाठी 14,000 कोटी रुपये आहेत. त्याच्यात किती शून्य आहेत देवालाच ठाऊक. पण तुमच्यासाठी मेट्रोला हजारो कोटी रुपये आहेत. आणि आमच्या पोरांसाठी जी एक आई, मावशी म्हणून जी महिला कष्ट करते, ती एकटी आहे, ती एकटी लढते आहे या समाजाशी. आणि त्या महिलेला तुम्ही छोटासा पगार वाढू देऊ शकत नाही. हे किती असंवेदनशील सरकार आहे. कारण या सरकारला फक्त बिग तिकीटचे मोठे कॉन्ट्रॅक्टरवाले कार्यक्रम करायचे. मोठे रस्ते, मोठा मेट्रो, त्यांनी कोण गेलं नाही गेलं तरी चालेल. मेट्रो ही लॉसमध्ये चालली तरी चालेल, पण आम्ही मेट्रो बनवणार. अहो, आमची जर लोक उपाशी राहिली तर त्या तुमच्या मेट्रोमध्ये कोण फिरणार आहे? तुमच्या मोठ्या मोठ्या मार्गांवर आमच्या महिला भगिनींचं दुःख, यांच्या अश्रूंनी बांधणार आहे तुम्ही? हा जो ट्रिपल इंजिन खोके सरकारचं, त्यांना हे सरकार आहे ना, ते आमच्या सगळ्या या भगिनींच्या अश्रूंवर उभं आहे आज. आणि अश्रूंवरची हे जो महल आहे ना त्यांचा, तो फार दिवस टिकणार नाही. कारण का आमच्या महिला भगिनींचं दुःख फक्त मनातून नाही आहे, ते पोटातलं दुःख आहे. एक महिलाच समजू शकते दुसऱ्या महिलेचं दुःख जेव्हा तिच्या पोटातून ते असतं. तिला तिच्या मुलांचा उद्या फी कशी भरणार, त्यांची मुलं शाळेत कशी जाणार, उद्या जेवणार काय. त्याच्यामुळे या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते. आणि पूर्ण ताकदीने एक महिला आणि महाराष्ट्राची नागरिक म्हणून आणि हा विषय राजकीय नाही आणि त्याच्यात आम्ही राजकारण आणणार नाही. पण कोणीतरी या राज्यात खरं बोललं पाहिजे. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही सगळे आमच्या या महिला भगिनींबरोबर उभे राहणार. मुख्यमंत्र्यांशी याबाबत काही चर्चा करणार? मागेही मी मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट केलं होतं. 28 का 29 तारखेला इंदापूरमधून त्यांना पत्रही लिहिलं होतं ट्विटच्या माध्यमातून. एरवी एक छोटं ट्विट टाकलं की त्यांची ट्रोल आर्मी आमच्या अंगावर येते. हे जर महत्त्वाचं ट्विट टाकलंय त्याच्यावर त्याच्याकडून एक शब्द अजून आलेला नाहीये. दुर्दैव आहे. त्याच्यामुळे मी या ट्रिपल इंजिन भ्रष्ट खोक्या सरकारचा जाहीर निषेध करते. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, आज आमची महिला भगिनी ही रस्त्यावर उतरली आहे. तिच्या डोळ्यातले अश्रू तिला अनावर झालंय आणि तिचं दुःख
हे आम्हाला बघवत नाहीये. त्याच्यामुळे आम्ही इथे सेवेसाठी आलेलो आहे. आई काय सत्तेची मक्तेदारी नाही कुणाची, आणि आलो म्हणजे सत्तेत असो असा आमचा अजिबात विचार नाही. कुठेही बसलो तरी सत्तेत किंवा विरोधात आम्ही समाधानी आहोत, कारण का आम्ही राजकारणामध्ये कशासाठी आलोय, आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आणि या देशाची राज्याची सेवा, आमच्या भगिनींची सेवा करण्यासाठी आम्ही राजकारणात आलोय. आज सर्वोच्च न्यायालयाने अदानी समूहाच्या बाबत हिडनबर्गच्या केसच्या प्रकरणामध्ये दिलासा अदानी समूहाला दिलेला आहे. लोकसभेमध्ये हा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजला होता. आता सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा वेगळं चित्र परत एकदा सुरू झालेलं आहे. इंडिया अलायन्सकडनं मोठ्या प्रमाणामध्ये टीकेची भडीमार होती. मला असं वाटतं जर ह्या देशाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया एखादा निर्णय घेतला असेल, उच्च कोर्टाने दिलेला आहे, त्याच्यावर मला असं वाटतं आता माझ्यासारख्या व्यक्तींनी बोलणं हे अयोग्य राहील, कारण का तो कोर्टाचा निर्णय आहे. नरेंद्र मोदी यांचे जे वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवरती सेल्फी पॉईंट सगळे लावण्यात आलेले आहेत, या संदर्भात याचिका टाकण्यात आली होती. आरटीआय होता, ज्या अधिकाऱ्यांनी आरटीआय संदर्भातली माहिती प्रोव्हाइड केली त्याची तडकाफडकी सरकारने बदली केल्याचं सांगितलं. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का हा प्रश्न तुम्ही रेल्वेचा मांडलाय. मी पार्लमेंटमध्ये HRD डिपार्टमेंट, एज्युकेशन डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना हा प्रश्न विचारला होता आणि ते म्हणले असं सेल्फी काही आम्ही सांगितलंच नाहीये. तेव्हा त्या MOS भारत सरकारनी ऑन रेकॉर्ड सांगितलं आम्ही असा काही GR काढलेला नाही. तो GR माझ्या हातात होता, तो मी पार्लमेंटमध्ये टेबल केलाय आणि तो मी सगळ्यांना दाखवलाय, इन्क्लुडिंग जे मंत्री जे HRD मंत्रालयाचे शिक्षणाचे देशाचे मंत्री आहेत, ते ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये म्हणले मला माहिती नाही. त्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. त्या मंत्र्यांना माहिती नव्हतं का होतं का पार्लमेंटमध्ये ते काय खरं बोलले का वगैरे मला माहिती नाही. पण अशी ऑर्डर रेल्वे मंत्रालयाने जशी काढली आहे, तसंच या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनीही युनिव्हर्सिटींना पत्र लिहून सांगितलं की असे सेल्फी लावा. माझा प्रधानमंत्र्यांना काही विरोध नाही, ते सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत, देशाचे प्रधानमंत्री आहेत. पण मला आश्चर्य वाटतंय की सेल्फी पॉईंट, मी त्या दिवशीही पार्लमेंटमध्ये बोलले की मी माझ्या मुलांना सेल्फी काढायला शिका असासाठी कॉलेजला पाठवत नाही. मी चांगले संस्कार आणि शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांनी दोघांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं ह्याच्यासाठी एक आई म्हणून मी त्यांना कॉलेजमध्ये पाठवतो. आज क्रेडिट पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवारांवर थेट आरोप करताना 20,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. 58 लाखांचा फ्लॅट 14 लाखाचा फ्लॅट BMC 58 लाखांना खरेदी करते. कुठे कुठला शरद पवारांवर केलाय? प्रतापराव पवारांच्या अनुषंगाने त्यांना म्हटलेलं आहे की ते म्हणले शरद पवारांनी केलंय का प्रताप पवारांनी? काय म्हणले नक्की? प्रताप पवारांची कंपनी आहे आणि त्या कंपनीसाठी आरक्षण बदलण्यात आलं जमिनींचं. शरद पवार सत्तेमध्ये असतात. मला फार काही माहिती नसते या सगळ्यात, कारण का मी व्यवहारच करत नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. मी या देशात सेवेसाठी आले. टायमिंग तर देखो. आणि ज्या पद्धतीने भ्रष्ट जुमला पार्टी, माझा आरोप आहे ती भारतीय जनता पक्ष होता, आज तो भ्रष्ट आहे, तो जुमलेबाज आहे आणि ती पार्टी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते. भ्रष्ट जुमला पार्टीने माननीय आदरणीय मुश्रीफ साहेबांवर आरोप केले. त्यांच्यावर ED CBI सगळ्या अटॅक झाल्या. मला अभिमान आहे मुश्रीफ साहेबांच्या ज्या आमच्या वहिनी आहेत त्यांचा, त्या 6 वाजता बाहेर येऊन लढल्या आणि त्या ED CBIच्या लोकांना सांगितलं माझ्या घरात घुसायचं नाही, माझ्या नातवंडांना दूध नाही आहे. मान गए त्या माऊलीला ज्या पद्धतीने ती लढली. त्यानंतर मुश्रीफ साहेब भारतीय जनता पक्षामध्ये च्या सरकारमध्ये आज आहेत आणि मला हा प्रश्न मी अनेक वेळा विचारलेला आहे की समरजित घाडगे आणि भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी जवाब दो. तुम्हीच म्हणला होता भ्रष्ट जुमला पार्टीच्याच समरजित घाडगेंनी आरोप केला होता की हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही नाही केलेले, भ्रष्ट जुमला पार्टीच्या समरजित घाडगेंनी केलेले. आता त्या आरोपांचं पुढे काय झालं? मग जर ते आरोप जेव्हा आमच्या बाजूला होते ते खोटे होते का काय होते मला माहिती नाही. त्याच्यामुळे आज जर ते असतील तर भ्रष्ट जुमला पार्टीने नक्की ते केलं पाहिजे की तो आरोप खरा होता का खोटा. खरा होता तर ना खाऊंगा ना खाने दूंगा ॲप्लिकेबल पाहिजे. पण जर खोटा असेल तर समरजित घाडगे तुमचा भ्रष्ट जुमला पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की तुम्ही विरोधक होता म्हणून आम्ही खोटे आरोप केले. हा एकच उदाहरण आहे. अशी मी तुम्हाला 50 उदाहरणं देऊ शकते भ्रष्ट जुमला पार्टीची. त्याच्यामुळे आज भ्रष्ट जुमला पार्टीला आम्हाला बोलायचा कुठलाही अधिकार राहिलेला नाही. आणि आणखीन एक गोष्ट, माननीय आदरणीय देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहानी एक गोष्ट आम्हाला पार्लमेंटमध्ये सांगितली होती की जेव्हा एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवता
तेव्हा 3 बोटं ही तुमच्याकडे असतात. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की भ्रष्ट जुमला पार्टीनी याचा विचार करावा की त्यांनी या देशात डेटा काढून तुमच्या चॅनलवर मी या सगळ्या बातम्या पाहिल्यात. काश्मीर टू कन्याकुमारी किती लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप भ्रष्ट जुमला पार्टीने केले. नंतर त्या ममता दिदींनी जसा तो वॉशिंग मशीनचं उदाहरण कलकत्त्याला दाखवलं, ताईंनी ममता दिदींनी काळा शर्ट काढला, बीजेपीच्या वॉशिंग मशीनमधून तो पांढरा झाला आणि काढला. हे सगळं या देशात आपण सगळे पाहतोय आणि अनुभवतोय. दुर्दैव आहे की विरोधक असला तर खोटे आरोप करायचे, त्रास द्यायचा, छळायचं, पक्ष फोडायचे, घरं फोडायची, ईडी सीबीआयच्या खोट्या केसेस करायच्या, लोकांना त्रास द्यायचा आणि ते आपल्या बाजूला आले तर मग विषय संपला. मग वॉशिंग पावडर. वन सेक लेट मी. कोणी वेगळं कोणी जायला परदेशातच गेलाय रोहित. आव्हाडांना मला काय माहिती नाही. मला माहिती आहे कारण का मी कुंतीशी एक दिवस आड बोलते, आमच्या सुनबाईंशी, आणि माझी मुलं आणि ते सगळे कॉन्टॅक्टमध्ये अखंड असतात. गेले दीड महिन्यामध्ये रोहित अजिबातच घरी राहिलेला नाही आहे. मुलांना अजिबात वेळही त्यांनी दिलेला नाही आहे. त्याची मोठी यात्रा चालू होती त्याच्यामुळे, आणि त्याची मुलं लहान आहेत आणि ती शाळेत जातात. त्याच्यामुळे वडिलांबरोबर त्यांना वेळ घालवायला फारसा वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांची काही फॅमिली आणि त्याचे रोहितचे सासूरवाडीचे वगैरे सगळे लोक वाटतं ते सगळे परदेशाला सुट्टीसाठी गेलेले आहेत. दे आर ऑन हॉलिडे. विरोधक याचं संपूर्ण राजकारण करतात की पक्षामध्ये तुमच्या कलह आहे असं विरोधक दावा करतात. अरे एवढे त्यांचे 200 आमदार, 300 खासदार सगळं असतानाही शेवटी आमच्यावर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. लेट्स फिनिश मराठी इंडिया अलायन्स हो, पण मी बघते ना, मी त्याच्यावर बोलले आता. भ्रष्ट जुमला पार्टी आहे ती. एक मिनिट दादा, 1 at a time. मी सगळ्यांना वेळ देते. मरणोत्तर भारतरत्न देवा म्हणून अनेक वर्षाची मागणी आहे आणि आज त्यांचा जयंती दिन आहे, त्यामुळे ही मागणी पुढे. मी स्वतः पार्लमेंटमध्ये केलेली आहे ती, ऑन रेकॉर्ड, ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस मी केलेली आहे. ती राष्ट्रवादी पक्षाची मागणी आहे. त्याच्यामुळे मी अमोल दादांचे जाहीर आभार मानते की ते त्याबद्दल पुन्हा बोलले. याबद्दल मी त्यांचं कौतुकही करते आणि आभारी मानते. अजित पवार असं सूचित करतायत की शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकूनच आपण 60 तो निर्णय घेतलेला आहे, हे ते दाखवून देत आहेत. ही लोकशाही आहे हो, प्रत्येकाला काही बोलायचा अधिकार आहे का नाही. आमच्यासाठी ही लोकशाही आहे, दिल्लीवाल्यांना दडपशाही आहे, आमच्याकडे नाही. आम्ही लोकशाही आहोत. प्रत्येकाने मनात येईल ते दिलदारपणे बोलावं, गैर काय त्याच्यात. 1 sec, लेट मी फिनिश मराठी फर्स्ट. लोकसभा निवडणुकींच्या अनुषंगाने एक बैठक पार पडणार होती. तारीख काही ठरली आहे का इंडिया आघाडीची जागा? सगळं तुम्हाला सांगू, विज्युअल्स पण पाठवू. सवाल ये है कि जब अदानी हिंडनबर्ग मामले में तू यांना जेवायला जाऊ दे ना, आमच्या महिला. तुम्ही जेवायला जा. नाही जब ये क्लीन चिट देता हुआ नजर आता है, सुप्रीम कोर्ट ने ये कहा कि अदानी हिंडनबर्ग मामले में सेबी ने जो कोई जांच की है वो उनके स्तर पर ठीक है, हम कहीं भी इंटरफेयर नहीं कर सकते, उतना अधिकार भी हमारे पास नहीं है. जो SIT की मांग की थी उसमें भी उन्होंने कहा कि 3 महीने में खुद सेबी इसका रिपोर्ट दे. यानी कि कोर्ट ने सारा कुछ मामला जो सेबी के पास दोबारा दे दिया. सवाल सिर्फ ये है कि राहुल गांधी बार बार अदानी के भ्रष्टाचार का मुद्दा, कंपनीज का मुद्दा इंडिया अलायंस की बैठक में भी लाते हैं. मुंबई उसका उदाहरण है. क्या आपके एजेंडे पर अदानी का विरोध बना हुआ है या सुप्रीम कोर्ट ने जो फैसला दिया है, जो कहना है, उसको आप मानते हैं? मेरे ख्याल से सुप्रीम कोर्ट का जो निर्णय आया है वो तो इस देश का सबसे उच्च कोर्ट है, तो उसको सबको मतलब जो है वो आया है. और मेरा सुप्रीम कोर्ट पे विश्वास है, सिर्फ इस केस के लिए नहीं, किसी भी केस के, क्योंकि जिस संविधान में हम काम करते हैं और जिस संविधान जो भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने इस देश को दिया है, उसमें हर एक की एक अलग रिस्पॉन्सिबिलिटी है, एक कर्तव्य है इस देश की तरह. वैसे कोर्ट के हम सब हमेशा, कौन सा भी कोर्ट है, हमारा विश्वास है कि वो सत्य ही, हर कोर्ट हर केस में न्याय ही देगा. ऐसी हमारी हर कोर्ट से अपेक्षा ही है. तो मेरे ख्याल से अगर कोर्ट से कुछ निर्णय आया होगा तो वो ऑर्डर हम लोग भी पढ़ेंगे, और इसके लिए आगे क्या सेबी के लिए उन्होंने कहा है उसको सब देख के, जब सेबी का 3 महीने के बाद जो रिपोर्ट आएगा फिर देखते हैं क्या होता है. सवाल ये है कि जब राहुल गांधी के एजेंडे पे हमेशा अदानी रहे,
तो ऐसे में इंडिया अलायंस के घटक पक्षों को भी इस पर बात करनी होगी कि अदानी का मुद्दा आप छोड़ देंगे तो अगर सुप्रीम कोर्ट देखिए ना, जब हम मिलेंगे तो बात होगी ना। यूनिलैटरल हमारे लिए ये लोकशाही है, तो उनके लिए वहाँ से सिंगल विंडो से चलता है। हमारे यहाँ ऐसा नहीं है। हमारे यहाँ इंडिया गठबंधन में चर्चा होती है और सबका मान सम्मान होता है। केजरीवाल के मामले में देख रहे हैं कि तीसरा समन जो है ईडी ने भेजा हुआ है, केजरीवाल जा नहीं रहे, कहते हैं कि कहीं सब कुछ फर्जी मामला है। सीबीआई को उन्होंने पहले ही सारे सवालों का जवाब दे दिए। ईडी नाहक उनको गिरफ्तार करना चाहती है, लोकसभा में चुनाव प्रचार न कर सके, ये उनके एजेंडे पर है। अरविंद केजरीवाल जी एक भारत के एक वरिष्ठ नेता है, हमारे सब इंडिया अलायंस के बहुत बड़े नेता है, और ऐसा लग रहा है कि भ्रष्ट जुमला पार्टी ये अरविंद जी से और इंडिया से डरी हुई है, इसीलिए इतने सारे अरेस्ट जो हो रहे हैं। आप टाइमिंग तो देखिए, अभी लोकसभा लगने वाली है तभी अरेस्ट हो रहे, तो कुछ तो डर तो लगता ही होगा ना या भ्रष्ट जुमला पार्टी को, अरविंद जी का और इंडिया का। मैम, नीतीश कुमार क्या इंडिया अलायंस के कन्वीनर अपॉइंट हो गए हैं या उसमें अभी भी चर्चा तो हमारे यहाँ हर चीज़ में होती है, तो लेकिन कन्वीनर का अपॉइंटमेंट कब देखते हैं ना कैसे होता। जैसे अभी तो सीट शेयरिंग में सब लगे हुए हैं, इलेक्शन आ रहा है, हम सब उसमें फंसे हैं। नीतीश कुमार जी सिर्फ बिहार के नहीं, देश के वरिष्ठ नेता है, इंडिया अलायंस के वरिष्ठ नेता है, और हमेशा उनका तो मान सम्मान हम लोग करेंगे। लेकिन कोई कंफर्मेशन है इस पर कि आई हैव नो, मैं तो शिरडी में हूँ, मेरे निर्वाचन क्षेत्र हूँ, मैं तो इंडिया की मीटिंग में दिसंबर में गई थी, उसके बाद में कोई मीटिंग में नहीं गई। कन्वीनर के ऊपर कोई बातचीत नहीं, मुझे पता आप नहीं, लोग की पार्टी से नहीं हुई? नहीं, अभी तो प्रस्ताव कुछ चर्चा में नहीं है ना। और महाराष्ट्र में सूखा और पानी की इतनी बड़ी दिक्कत है, महंगाई है, बेरोजगारी है, आंगनवाड़ी वर्कर्स का आप देख रहे हैं, हमारी बहनें आंदोलन कर रही है, तो बड़ी चिंता की बात चल रही है आज महाराष्ट्र में। कौन सा? भ्रष्ट जुमला पार्टी। डराओ, झूठे आरोप करो, हमारे यहाँ आओ तो वॉशिंग में से साफ सुथरे निकलो, नहीं तो जेल जाओ। ये जो गंदी राजनीति महाराष्ट्र में हो रही है उसी का एक भाग है ये। और आप छोड़िए ना, अभी आरोप कौन करे? पवार साहब पे 50 साल से आरोप किसी ने किए, और सबसे अच्छा अगर किसने पवार साहब के लिए कहा है तो वह इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा है। और मोदी जी हमेशा पवार साहब के लिए अच्छा ही बोलते हैं, और उनको पद्म विभूषण भी मोदी जी की सरकार ने ही दिया था। देखो, मैं तो रामकृष्ण हरी वाली हूँ। मुझ पे जो संस्कार मेरी माँ ने किए हैं, वो पंढरपुर हम जब से मैं छोटी थी तब से जाती आई हूँ, और हमेशा हमारे मुंह में रामकृष्ण हरी ही रहा है। तो हम जो संप्रदाय है हमारा, जो महाराष्ट्र में है और हजारों सालों से है, और जहाँ ज्ञानेश्वर महाराज हो, इन सब से हम पांडुरंग का नाम लेके रामकृष्ण हरी कह के जीते हैं और इस देश की सेवा करते हैं। तो आज इनका जो एजेंडा है वो मुझे पता नहीं, हमारा एजेंडा नहीं है, हमारा प्रेम और विश्वास है। तो आप जाएंगी, अयोध्या जाएंगी? मुझे किसी भी मंदिर, चर्च, गुरुद्वारा या कहीं भी, अभी मैं हमेशा चर्च भी जाती हूँ, मैं मंदिर भी जाती हूँ, मैं गुरुद्वारा भी जाती हूँ, और मैं मस्जिद भी जाती हूँ। और सबसे बड़ी हमारे यहाँ खेत शिवापुर का भी दरगाह है, बहुत सुंदर दरगाह है, आप भी सब आइए वहाँ। तो यहाँ सब जाने के लिए मुझे, या पंढरपुर जेजुरी जाने के लिए, अंबाबाई मंदिर जाने के लिए मुझे किसी की इनविटेशन नहीं लगता। आपकी सिंस यू मेंशन दरगाह, वो हाजी मलंग दरगाह की बात कही थी एकनाथ शिंदे ने कल, और कहा कि कंट्रोवर्सी वो समझ रहे हैं और वो जो लोग मांगना चाहते हैं वो ज़रूर होगा। आपको लगता है ऐसे? मैंने सुना नहीं है, पढ़ा नहीं, टू बी ऑनेस्ट। सो अब विदाउट पूरा मुख्यमंत्री जी कह रहे हैं, वो बिना पढ़े अगर मैं बोलूँ तो ये मेरी इमॅच्युरिटी होगी। नाही, मात्र अयोध्याला कधी जाणार तुम्ही? सगळ्या बघूया ना, मी सगळीकडेच जाते आणि मला कुठे जायला आमंत्रण लागत नाही। आम्ही रामकृष्ण हरीवाले आहोत। मला कुठे गेल्या आमच्या आशा भगिनी कुठे गेल्या? मला त्यांच्यात पण पांडुरंग दिसतो। तो सवाल है कि क्यों मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाजी मलंग मामले में, दरगाह के मामले में ये जो बयान देते हैं
मैंने बयान पूरा नहीं है, मैं पूरा पढ़ के आई प्रॉमिस यू मैं कर दूंगी. आई लेट मी गेट इन्फॉर्मेशन ऑन इट बिकॉज मैंने मुख्यमंत्री जी का ये पढ़ा नहीं है. तो लेट मी सी इट एंड आई विल प्रॉमिस यू मैं शाम तक आपको बाइट जाऊ दे. हो आपल्याला काय, आपण रामकृष्ण हरीवाले आहेत, आपल्याला काय आमंत्रण लागतं काय कुठे मंदिरात जायला? कुठल्या मंदिरात, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, आपल्याला काय आमंत्रण लागतं का? आपण आपलं रामाचं नाव घ्यायचं, रामकृष्ण हरी म्हणायचं आणि आपलं जायचं. कोणाच्या आमंत्रणाची वाट बघायची नाही. कशासाठी? कोणाची मक्तेदारी आहे काय? मैम बस एक सवाल, इंडिया अलायन्स में आणि मी तुम्हाला आणखीन एक सांगते, माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर व्हायला लागला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे. कृपा करून त्याच्यामध्येही आपण कृपा करा आणि लक्ष घाला. आणि त्याचबरोबर अंगणवाडी आमच्या ज्या भगिनी आहेत त्या सगळ्या भगिनी आज आंदोलन करतायत. आमच्या या भगिनींना न्याय द्या. हे सगळ्यात दोन मोठी आव्हानं आज महाराष्ट्राच्या समोर आहेत. काही छगन भुजबळ आज पुण्याला गेले होते, त्या ठिकाणी स्मारकाला त्यांनी छत्रपती फुले स्मारकाला भेट दिली. तिथं मराठा समाजाने त्याला विरोध केला आहे आणि तिथं दुग्धाभिषेक सुद्धा केला की अशा भ्रष्ट माणसांनी या ठिकाणी येऊ नये. कसं पाहता या? मला याची माहिती नाही, मी माहिती काढून कळवते. मला माहिती नाही काय. आघाड़ी यानी कि प्रकाश आंबेडकर को लिया जाने के लिए आपने चर्चा शुरू कर दी कि वो आना भी चाहते हैं, लेकिन शायद क्या कोई दिक्कत सीट शेयरिंग को लेकर जिस तरीके की बात. प्रकाश जी इस राज्य के नहीं देश के बहुत बड़े नेता है. उनके पार्टी का कंट्रीब्यूशन, उनका कंट्रीब्यूशन बहुत बड़ा रहा है और हमारी तरफ से हमेशा उनके लिए मन में आदर, प्यार, सम्मान ही होगा. और जितनी जल्दी वो आघाड़ी में आए उतना देश के लिए, ये किसी के खिलाफ हमारी आघाड़ी नहीं है. इस देश को संविधान बनाने जो बनाया है भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने, उसको बचाने के लिए ये लड़ाई है. तो लेकिन 12x4 का जो उनका फॉर्मूला है, क्या आप एनसीपी से एग्रीएबल हैं? देखते ना चर्चा, आपके एडिटोरियल के मीटिंग में क्या चर्चा होती है आप मुझे बताएंगे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.